हाय, गुड मॉर्निंग. वेलकम टू माय न्यू व्लॉग. आजच्या ब्लॉग मध्ये काय खास नाहीये. खास नाही म्हणजे तर आहे ना, हाच खास. आम्हाला नवरात्री चालू झाले. उद्यापासून चालू होणार आहे नवरात्री. नवरात्री पसारा म्हटलं तर लय म्हणजे लय असते. तेव्हा माहिती आहे ना तुम्हाला. आता बाबा मी सकाळी काल रात्री मला आधीच वाटले झोपायला, एवढं उशीर झाला तरी पण सकाळी लवकर उठायला लागलंच. पोरं शाळेत जाणार, शाळेला सुट्टी म्हणून निवांत झोपायचे म्हणलं तर आज नवरात्र पण आहे, पोरांच्या शाळेत पण आहे म्हणून झोपाय झालं नाही मला. तेवढं आमची चैतन्य काय उठला तर मला उठलेलं काय, मला उठायला कंटाळा आले तर उठले नाही. काम कोण करायची म्हणून उठलं पटपट सकाळी आणि उठलो आणि आवरायची म्हणून चालू केलं. पोरांचा डब्बा करायची तर तरी चहा करून पिलो. पोरं सगळ्या शाळेला गेली, दोघी पण चहाच पहिला बसलो, चहा पिलो. तेवढंपर्यंत घर बघा कसं पसारा झाले. रात्री तेवढं केलो आणि उरलेलं सकाळी करायला येते म्हणून आता कपडे एवढं घडी करायचं होतं. मी पटकन कपडे घडी करून घेऊ म्हणून कपडे घडी करायला घेतलं. पण कपडे घडी केलो. नंतर आमच्या चैतन्य मग आला त्यांची दिदीला सोडायला आणि बोल म्हणलं तर बोल ना माईक मध्ये. आणि तेवढंपर्यंत आणि मग असे सगळं स्वच्छ केलं आणि हे कलीचं करायचं होतं सगळं स्वच्छ. ते चैतन्य रडायला लागले आणि घेतलं तिला पटकन लुटून काढलं सगळं इकडच्या खोलीचं. आणि चैतन्य रडायला लागले मी चैतन्य पशी गेले जरा चैतन्य खेळायला म्हणून. नंतर आलो आणि झोपलोच होतो आणि फक्त आता स्वयंपाक करायचं म्हणून पटकन डाळ शिजायला घातलं आणि डाळ शिजायला घातलं स्वयंपाकची दुपारची स्वयंपाक करायला पाहिजे म्हणून स्वयंपाक धुवून घेतलं टोमॅटो सगळं कुकरला लावलं. डोस्याचं पीठ भिजवलं होतं म्हणून आणि टिहीला ते कडधान्याचे डाएट करतात म्हणून कडधान्याचे डोस्याचे पीठ भिजवायचे असते. मग भिजवलं आणि आमची चैतन्य रडायला लागली म्हणून चैतन्यपाशी येऊन बसलो जरा. झोप म्हणलं तर झोपायलाच त्यावर नव्हतं. किती हे केलं तर पण झोपलं नाही. नंतर झोपतं म्हणून हे केलं तर पण काय झोपलं नाही. उठून चाललं थोडीफार रडायला लागलं चालू केलो. मग जर टीव्ही लावून घेतलं तर पण बघितलं नाही, रडायला लागलं. फुगून बसला बघा कसं घेतलं नाही म्हणून. नंतर त्याला जरा टीव्हीची नाद लावून मग फरशी पुसायची. फरशी पुसायला आलो. थोडंपर्यंत घेतली सगळं फरशी पुसलो. तेवढं तिला झोपायची आणली, रडत होता म्हणून झोपायची म्हणून पाण्यामध्ये घातलं तिला. हलवलं किती हलवलं तर पण झोपलंच नाही तो. मग नंतर जरा गाणं बिणं म्हणून हलवायचे म्हणले तर पण हलवलं तर पण झोपलं नाही तो. मग झोपलं मग उठून जाऊपर्यंत म्हटलं तर बघ ते पाण्यामध्ये निवांत खेळत बसले, झोपलंच नव्हतं ते. मग अय्यो करत आहे ना. मग आणि जरा हे केलं तेवढंपर्यंत आणि रडायला चालू केलं, सोडून चाललं म्हणून. मग घेतले ते आंघोळी करून आलो. नंतर जरा देवपूजा करायची म्हणून देवपूजेला बसलो. देवपूजा करायला सुद्धा दिन झालता तर पण कसं तर हे करून मग देवपूजा करायला बसलो. नंतर सगळं देवपूजा केलं. एक देव बघा कसं उचलून घ्यायला लागलं. घ्यायला पण देईना आणि सोडायला पण देईना असा गेला. धुवायला तर अजिबात देवाला तर आंघोळ घालायला देणं झालं. तर म्हणजे आज अभिषेक घालायचं होतं म्हणून हे केलं. तर अभिषेक काय घालू देते वय घालू दिलं नाही. नंतर बघा बुट्टी घेऊन कसं खेळायला लागले. त्यात पाणी ओतला वाचून हलवत बसला. नंतर आमची काय झालं, मांजर पलीकडच्या मांजरून सगळं दूधच पिऊन गेलता. मग त्याला दूध घालायचं मग दुधाचे पोट आणि दूध तापायला ठेवलं परत नाही एकदा. हे बघा तेवढपर्यंत हे काय करायला लागले, भांडीच्या बुट्टीमध्ये हा पाय घालून हलवत बसली खेळत. तेवढपर्यंत हे बघा हे खेळणं हिचे वाटी घेतला आणि हे केलं ते केलं हेच करत बस. तेवढपर्यंत अन्नबाई आली आत. चैतन्य रडायला लागले, त्याचे पप्पा सोडून गेले म्हणून चपाती करायची होती म्हणून चपाती करून घेतली पटकन जेवायला. मग चैतन्य पण जरा मिक्सरला वाटलं चपाती अर्धी
तेवढपर्यंत जेवायची म्हणून चाललं, तेवढपर्यंत ह्यांची खेळणं बघत तिची बहीण आली तर फोन पण लागत नाही. पण मी पण जेवले आणि ती बघत जेवून जरा झोपायचं म्हणलं ना, पाऊस आला म्हणून उठलं आणि व्हिडिओ पण करायचे म्हणून साडी नेसलं. आमची चैतन्य जरा रडत होता म्हणून घेतलेलं. मग रात्रीच्या जेवणाला रात्री जेवले सगळेजण झोप बसून. तेवढ्यापर्यंत जरा फिरवून यायचं म्हणून फिरायला चाललो. तेवढ्यापर्यंत आमची आज नवरात्रीचे पहिला दिवस आहे म्हणून आता दुर्गा मातेला बसवलं आमच्या एरियामध्ये. चला आता फिरून येऊया आपण. घरी आलो आता मी. बाय, थँक्यू फॉर वॉचिंग. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि थँक्यू. बाय. ओके बाय. भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. थँक्यू फॉर वॉचिंग.